हल 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 जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा हल 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 हेलो 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 राम हेलो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि Hare
रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता रे सुख झाले रूप पाहता सुख झाले तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताचे म्हणून विठ्ठली आवडे बहुत सुकृताचे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम जय राम ज्याचे गरज तापो वाढे ज्याचे गरज तापो वाढे ज्याचे गरज तापो वाढे ज्याचे गरज तापो वाढे कळी काळ पाया पडे 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 ज्याचे गरज तापो वाढे ज्याचे गरज ताप वाढे ज्याचे गरज तापो वाढे ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे 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 तुहा पंढरीचा पंढरीचा तुहा
पंढरीचा राणा पंढरीचा पुसा 18 जना पुसा 18 जना अच्युता जयासी अच्युता जयासी भुक्ति मुक्ति का मारी दासी भुक्ति मुक्ति का मारी दासी तुहा पंढरीचा राणा तुहा पंढरीचा राणा तुसा 18 गणा तुसा 18 गणा वैकुंठासी जाणे वैकुंठासी वैकुंठासी जाणे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे वैकुंठासी जा वैकुंठासी जाणे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे हा पंढरीचा राणा पंढरीचा राणा उसाचा हरी जय जय हरी जय एक ताली वाजवा ताली हा टाळ करी हरी जय जय हरी जय हा हा हरी जय जय हरी जय हरी जय 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि आवडो पार कुमारी पार कुमारी हरि जय जय पार कुमारी जय जय पार कुमारी हरि जय जय पार कुमारी आवडो पार कुमारी आवडो पार कुमारी जय 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 पार कुमारी हरि जय जय पार कुमारी आजाचे गर्ज तापवाडे जाचे गर्ज तापवाडे जाचे गर्ज तापवाडे
विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम ज्याचे गरजता पोवाडे विकू द्या दादा. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा उसासा चोवटराजना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसासा चोवटराजना वैकुंठासी जाणे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसासा चोवटराजना विठ्ठला विठ्ठल 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 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की गो माता की समचरण सरोजं सांद्रणी लांबुदाभं
जगननीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भज पांडुरंगं पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे कलावज्ञ जीवोद्धरारतावतारं कलांगांग तेजोदिकामोदि वक्त्रं खलानीशवादापणोदार दक्षं समाधिस्थमृतिं भज ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आतारदेहे आपुली चौपाळुनी आबलीवरी वैसवो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी हा निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटी जळाली कारुण्य सिंधू भाव दुःखहारी तुझ बिन शंभो मज कोण तारी जया पूजले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकास नेली सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तू काय देवा या वृण करावा भेरु शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी सोरधारा शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिले सरस्वती नमोस्तुते रायगडी मंदिरी रायगडी मंदिरी वसे माझा राया
चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती विठाला विठाला ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासाच अडरा जना प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग महान भगवत भक्त इंद्राणीच्या काठावर उठलेले भक्तीचं वादळ मानवतेचं महानंदा दिव्य भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडलेलं कुठे असे असणारे श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबराया यांचा 4 चरणाचा त्या भगवान परमात्म्याच्या नामाची किंबहुना त्या देवाची ओळख करून देणारा भंगाच्या सेवेकरता घेतलेला आहे विठाला. मला सांगतात ऐका ना, ज्याची गर्जना करायची, ज्याचे पोवाडे गायचे, महाराज पोवाडे गाणारे गर्जना करणारे, फळ काय ज्याचे गरजता पोवाडे, फलश्रुती काय कळी काळ पाया पडे. अख्ख्या जगावरती ज्या काळाची सत्ता आहे ना तो काळ सुद्धा आपल्या पाया पडतो. हे त्या परमात्म्याच्या नावाचं फल आहे. ऐका, त्याचे पोवाडे गायला आम्ही तयार आहे महाराज, त्याचं नामस्मरण आम्ही करायला तयार आहोत. पण तो देव कोणता आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तो देव दुसरं तिसरं कोणी नाही, तो हा पंढरीचा राणा, तो त्या पंढरपूरचा राजा आहे, तिथला तो राणा आहे. माझं खोटं वाटत असेल तर एक काम करा, पुसा 6 चौ 18 जणा म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना विचारा, त्या देवाला सोडून दुसरा देव नाही. महाराज काय फलश्रुती त्या देवाची आपल्याला ऐका ना, त्याचं चिंतन जर आपण बसल्या जागी केलं बाबा होतं काय? चिंतिताजयासी चिंतिताजयासी भुक्ती मुक्ती कामारिदासी, भुक्तीनाम भोग मुक्तीनाम मोक्ष आपल्या घरी दासी म्हणून राहतील. हा त्या परमात्म्याच्या नामाचा आपल्याला फायदा आहे. महाराज आला आमच्या लक्षामध्ये, पण या मृत्यू लोकात आम्ही जन्माला आलोय आणि इथं एक ना एक दिवस प्रत्येकाला मरायचंय आणि इथं मेल्यानंतर आम्हाला यमाच्या दारात न जाता आम्हाला वैकुंठात जायचंय. त्याच्याकरता काहीतरी मार्ग सांगा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ऐका ना, वैकुंठाला जरी जायचं असेल तरी त्या देवाचाच पर्याय दुसरा पर्याय वैकुंठासी जाणे. तुका म्हणे ज्याच्या नावे कोणाच्या, तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जणा विठाला विठाला. चला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा की आपण सर्व या ठिकाणी कशाच्या निमित्ताने जमलेलो आहोत हे आपल्या सगळ्यांना माहीत असलं ज्ञात असलं तरी वक्त्याचं प्रधान करता येत नाही. याप्रमाणे श्रीक्षेत्र इकसळ बेवपुरी स्टेशन या कर्जत रायगड परिसरामध्ये खऱ्या अर्थानं गेल्या 26 वर्षापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन असेल, हरिपाठ असेल, जागर असेल, असे अनेक कार्यक्रम गेल्या 26 वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या 26व्या वर्षातील आजची ही 2ऱ्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाच्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजतो. खऱ्या अर्थानं खूप गोड आयोजन नियोजन तुम्ही सर्व मंडळीनं केलेलं आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. थोडेसे बाबा, एखाद्या बापानं आपल्या लाडक्या मुलीचं लग्न जसं थाटात लावावं, बाप असतो, एकुलती एक मुलगी असते, त्या मुलीचं लग्न जसं बाप थाटात लावतो तसा उत्सव तुम्ही अगदी थाटात करताय. एकदा तुम्ही तुमच्या करता टाळी वाजवा, जोरात वाजवा वाजवा. वा वा, खूप गोड अतिशय प्रसन्न आणि देखणं स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थानं इथं मेलेलं जरी कीर्तनकार आणून उभा केला तरी तो कीर्तन करू शकतो, असं सुंदर बाबा या ठिकाणी वातावरण निर्मिती आहेत. म्हणून पुनश्च एकदा द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेच आहे. म्हणून खूप गोड आयोजन, कारण या 6 नाम सप्ताहाला आशीर्वाद मोठाल्या मंडळीचे लाभलेला आहे. बघा बघा, गुरुवर्य रायगड भूषण हरिभाऊ दादा राणे असतील, त्याचप्रमाणे वैकुंठवासी मारुती महाराज राणे असतील आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचे लाडके आवडते, आपण ज्यांना प्रेमानं अण्णा म्हणतो ते असे हरिभक्तीपरायण अनंत महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. एकदा पूज्य महाराजांश्री करता जोरदार टाळी वाजवा. हो, 26 वर्षापासून अविरत ते या ठिकाणी येतात, सेवा देतात,
काय कुठं कशाची कमी आहे ते सगळं मार्गदर्शन आपल्याला अण्णा या ठिकाणी करतात. म्हणून त्या बाबांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. मोठं अंतकरण करून या छोट्या बाबाच्या कीर्तनाला बाबा उपस्थित राहिले. बाबांना वंदन करतो, प्रणाम करतो. म्हणून कीर्तन म्हटलं की कट्याचा खेळ नसतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष मृदंगावरती सुंदर अशी साथ करण्याकरता मृदंग मार्तंड हरिभक्तीपरायण गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जोरदार टाळी वाजवा जोरात. खऱ्या अर्थानं बघा बाबा, मृदंग वाजवणं म्हणजे काय सोपी कला नाही. त्या कलेकरता रक्त जाळावं लागतं. मेलेल्या कातड्यातून आवाज काढणं ही काय सोपी गोष्ट नाही. पण मेलेलं कातड सुद्धा जो बोलायला लावतो ना त्याला मृदंगाचार्य म्हणतात. विठाला विठाला. म्हणून त्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो, त्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. आणि या ठिकाणी सुंदर अशी पंचपदी महाराज श्रीनी गायली. खऱ्या अर्थानं त्यांचा आवाज ऐकल्यानंतर मला बंडूभाऊ गोळेगावकरांची आठवण झाली. एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. हो, ते बंडूभाऊ गोळेगावकरांचं गायन म्हणजे महाराज ते गायन अतिशय वेगळं होतं. ते कुठं मात्रा सोडतील आणि कुठं ताल धरतील काय ते त्यांचं त्यांना समजायचं. म्हणून सुंदर अशी पंचपदी त्यांच्या मुखातून गायली. त्यांना दंडवत करतो, प्रणाम करतो. आणि आता या ठिकाणी महाराज एक एकाहुनी बळी रे. प्रत्येक जण या ठिकाणी कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये मोठा आहेत. त्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. हरिभक्तीपरायण आमच्या समयात आलेले सुजित महाराज बारे असतील त्यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे आमचे गोविंद महाराज असतील त्यांना वंदन करतो. मधले महाराज हरिभक्तीपरायण शिंदे महाराज असतील बाबांनाही वंदन करतो, प्रणाम करतो. आणि ही संपूर्ण भजनी मंडळ आता या ठिकाणी प्रत्येक जण गायक आहे, प्रत्येक जण कोणी वादक आहेत. आता ते कसं असतं बाबा, लग्न झालं की लोकाची लेक आपल्या घरात येते आणि तिला दुसऱ्याच्या घरातलं जास्त माहिती. तिचं पहिलंच मूळ असतं घरामधलं. तुमच्याकडे काय म्हणतात, मूळच म्हणतात ना, नवरीचं पहिलं मूळ. तिचं पहिलं मूळ असल्यामुळं तिला घरातलं जास्त माहिती नसतं. त्याच्यामुळं आजचं माझं हे पहिलंच मूळ आहे म्हणून समजून घ्या. मला काय घरातलं जास्त माहिती नाही, इथं कोण कोण आहे जास्त कोणाचा परिचय नाही. म्हणून एकदा माझे 2-4 मुळं झाले बाबा की मग हळूहळू चला समजणेवाले को इशारा कॉफी असं ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. अशा सगळ्यांना मी दंडवत करतो, प्रणाम करतो. शूटिंगवाले दादा तुम्हालाही दंडवत. पेटी मास्तर बाबा त्यांचे बोट सुद्धा सापासारखे पळतात. पण काय ते काळी 1 काळी 2ची सवय असल्यामुळं आज माझा मधीच पांढरी 2 बाबा. आजचे दिवस सांभाळून घ्या. तुम्हाला वंदन करतो, प्रणाम करतो. आणि ही संपूर्ण भजनी मंडळी बघा, या तरुणांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हो, आणि आज बाबा प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुणाची गरज आहे. राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, नाहीतर वारकरी क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रात तरुणाची गरज आहे. आणि आपल्या गावातील परिसरातील ही संपूर्ण तरुण मित्र मंडळी आणि एकही काही वेगळ्या पोशाखात नाही, प्रत्येक जण धोतर टोपी नेहरू घालून त्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. आणि या संप्रदायामध्ये तरुणांची गरजच आहे बाबा. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हो, म्हणून तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो, तुम्हाला वंदन करतो. ही संपूर्ण महाराज असतील सगळ्यांना वंदन करतो. चोपदार महाराज आहे त्यांनाही दंडवत. विनेकरी बाबा तुम्हालाही वंदन. साऊंड सिस्टीमवाले दादा तुम्हालाही वंदन. आलेले पुरुष वर्ग, आलेल्या माता वर्ग, तिकडे बाहेर बसलेले, आत बसलेले, घरी बसलेले, घरी झोपलेले, घरी असलेले, अशा सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. सगळ्यांना वंदन करतो, प्रणाम करतो. आणि खऱ्या अर्थानं बघा, आजचं दातृत्व ज्यांनी घेतलेलं आहे ते श्री ओम साई बिल्डर्स किरण बोराडे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. खऱ्या अर्थानं आजचं जे काही अन्नदान करणारे असतील त्यांनाही मी वंदन करतो, त्यांना प्रणाम करतो, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. भगवान परमात्म्यानं त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि अन्नदान करण्याची सद्बुद्धी अशीच अविरत त्यांच्या डोक्यामध्ये ठेवावी, हीच मी देवाकडे प्रार्थना करतो. म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, वारकरी संताचा, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, मस्तक हे पायावरी,
तुकोबरायांचा ही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला देवाची ओळख करून देत आहे. बघा बघा, हा सरकून घ्या, पुढं पुढं सरकून घ्या. एक मागून येणाऱ्याला जागा ठेवा. सरका सरका, महिला मंडळ सरका. या 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 आजी सरका पुढं थोडं थोडं. आजी या पुढं या. वा वा वा, बडबड करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. राहू द्या चोपदार बाबा, राहू द्या राहू द्या. ज्याला जिथं जागा भेटेल तिथं त्यांना बसा. माझ्याकडे लक्ष द्या. ऐका, सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आज आपल्याला भगवान परमात्म्याची ओळख करून देत आहे. तुकोबरायांना महाराज व्यवहार माहिती होता. साधकांनी प्रश्न करावा, महाराज तुम्ही आम्हाला देवाची ओळख करून देण्यापेक्षा देव आम्हाला मिळवून द्यायला पाहिजे होता. पण तुकोबराला व्यवहार माहिती होता. बाबा वस्तू मिळावी का वस्तू आपल्याला कळावी? बोला ना बसलेली मंडळी. तुम्ही म्हणत असताल 26 वर्षांपासून सप्ताह चालू आहे, एवढा मोठा बाबा पहिल्यांदाच आपण पाहिला. हा, पण तुम्हाला इथं हायवे कुठे जवळ बाबा आहे ना? त्या हायवेला 10-12 टायरचा तुम्ही ट्रक पाहिलाय का? तो ट्रक जर पंक्चर झाला हायवेच्या कडाला, तर ड्रायव्हर काय करतो, साईडला लावतो आणि त्या ट्रकमध्ये छोटीशी वस्तू असते, तिला काय म्हणतात? जॅक म्हणतात. ऐका, तो जॅक एकदा गाडी खाली काढला आणि त्या पंक्चर झालेल्या ट्रक खाली लावला, किती भरलेली गाडी असू द्या, किती टनाने भरलेली असू द्या, तो जॅक उचलतो की नाही? म्हणजे तुम्ही मला जॅक नका समजू, पण आपण गाडी उचलण्याचा प्रयत्न करू. ऐका ऐका, महिला मंडळ, तुम्ही स्वयंपाक करतात ना, रोजची भाजी आजी तिखट बनवण्याकरता एक पदार्थ लागतो, तिला काय म्हणतात? मिरची म्हणतात. सगळ्यात तिखट मिरची कोणती राहते? लवंगी मिरची. ती केवढी राहते? माझ्या एवढी नाही ना. मग माझ्यासोबत बोलायचं. हे बघा, मी एकट्यानं बडबड करायची, तुम्ही नुसतं ऐकायचं. याला कीर्तन म्हणत नाही. वक्त्याचा आणि श्रोत्याचा या ठिकाणी संवाद झाला पाहिजे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद माझ्यासोबत बोलत चला. ऐका, वस्तू बाबा आपल्याला कळणं महत्वाचं आहे का आपल्याला मिळणं महत्वाचं आहे? बोला ना बोला ना. वस्तू कळणं महत्वाचं आहे, मिळणं भाग नंतर आहे बाबा. वस्तू जर प्राप्त असेल आणि तिचं जर ज्ञान आपल्याला नसेल तर वस्तू मिळून सुद्धा उपयोग होत नाही. विठाला विठाला. बाजारात गेलो, शोरूमला गेलो, 1 लाखाची मोटरसायकल खरेदी केली बाबा, घरी आणली, लोटीत लोटीत घरी चाललेला आहे. मला उत्तर द्या, त्याला मोटरसायकल मिळाली का कळाली? मिळाली. चालवायचं ज्ञान नसल्यामुळं तिचा उपयोग त्याच्याकडून होत नाही. म्हणून वस्तू मिळणं महत्वाचं नाही, तर वस्तू कळणं महत्वाचं आहे. बघा, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरणं देतात. गाईच्या कासेमध्ये बाबा गोचडी चिटकलेला असतो. गाईच्या कासेमध्ये गोचडी चिटकलेला असतो. तो रोज किती लिटर दूध पितो बाबा? किती लिटर दूध पितो? काही पित नाही, तो फक्त रक्त पितो. एरवी दूध त्याला प्राप्त आहे, दूध त्याला प्राप्त आहे, पण तो दूध न पिता काय पितो? रक्त पितो. म्हणजे दूध त्याला मिळालंय पण कळालं नाही. चिखलामध्ये कमळ उगवतं बाबा, चिखलामध्ये कमळ उगवतं आणि त्या कमळाच्या शेजारी बेडूक राहतो. मला उत्तर द्या, तो बेडूक त्या कमळाच्या फुलातला रोज किती मकरंद सेवन करतो? काहीच सेवन करत नाही, तो चिखलच खातो. कमळाचा सुगंध त्याला प्राप्त आहे पण सेवन करत नाही. सुगंध त्याला मिळालाय पण कळाला नाही. तसं वस्तू मिळणं महत्वाचं नाही, वस्तू कळणं महत्वाचं आहे. विठाला काय झालं बाबा, पूर्वीच्या काळात राजे महाराजे होऊन गेले. एक राजा जंगलात शिकार करण्याकरता गेला. शिकार करत असताना शिकारीकडे त्याचं लक्ष होतं आणि त्याच्या पायाजवळ विषारी असा सर्प येऊन थांबला. आता काही मिनिटांमध्ये, काही क्षणामध्ये तो सर्प त्याच्या पायाला दंश करणारा, चावणार. हे दृश्य पाहिलं एका लाकूड तोड्यानं बघितलं. राजाच्या पायाला आता सर्पदंश होणारे, राजा गतप्राण होणारे, राजा जाणारे, आपलं राज्य उघड्यावरती पडणारे. हे दृश्य लाकूड तोड्यानं पाहिलं. लाकूड तोड्या पळत पळत गेला आणि राजाला ढकलून दिलं. साप पळाला. राजाने विचारलं, का ढकललंस? लाकूड तोड्याने सर्प दाखवला. हा साप काही मिनिटांमध्ये तुम्हाला चावणार होतास म्हणून मी तुम्हाला ढकललं. राजा खुश झाला. खुश झाल्यानंतर राजाने त्याला आपल्या सोबत आणलं. आपल्या राज्यातील त्याच्या घराजवळील 500 एकर चंदनाची बाग त्यानं लाकूड तोड्याला काही दिली बाबा? भेट दिली. किती एकर? 500 एकर चंदनाची बाग. आता मला इथं आणायचं नाही, तुम्हालाही द्यायचं नाही, त्याच्यामुळे आपल्याला वचनम किम दरिद्रता. हा, 500 एकर चंदनाची बाग लाकूड तोड्याला त्या राजानं भेट दिली.
राजा निघून गेला. त्याच्यावरती बाबा 10 वर्षाचा काळ गेला आणि 10 वर्षानंतर राजा आपल्या राज्यामध्ये फेरफटका मारण्याकरता निघाला. राजानं विचार केला, 10 वर्षापूर्वी एका लाकूड तोड्याला 500 एकर चंदन आपण भेट दिलेलं होतं. आता त्याच्या दारात नौकर चाकर असतील, मोठा बंगला असेल, माडी असेल, गाड्या असतील, घोडे असतील, असा विचार करत राजा त्याच्या झोपडीच्या दिशेनं निघाला. पण त्याच्या झोपडीजवळ येऊन ज्या वेळेस राजानं आपला रथ थांबवला, बघतो तर काय तीच मोडकी झोपडी होती आणि त्याच मोडक्या झोपडीमध्ये तो लाकूड तोड्यात झोपलेला होता. लाकूड तोड्याला बाहेर बोलावलं. राजाने विचारलं, म्हणे बाबा तुला 10 वर्षापूर्वी 500 एकर चंदनाची बाग भेट दिलेली होती, काय केलंस? लाकूड तोड्याने सांगितलं, म्हणे महाराज खूप उपकार झाले तुमचे माझ्यावरती. जोपर्यंत माझ्याकडे ही चंदनाची बाग नव्हती तोपर्यंत मी पहाटे 4ला उठायचो, उठून स्नान झालं की मग जंगलात जायचो, जंगलात गेलो की लाकडं तोडायचे, घरी आणायचे, जाळायचे, कोळसा करायचा, बाजारात नेऊन विकायचा. पण तुमचे इतके उपकार झाले, तुम्ही माझ्या झोपडी शेजारची 500 एकर चंदनाची बाग मला भेट दिली. मी 4ला उठायचो, तो रोज 8ला उठायला लागलो. चंदनाच्या बागेत जायचं, चंदन तोडून आणायचं, ते जाळायचं, कोळसा करायचा आणि बाजारात नेऊन. राजानं डोक्याला हात लावला, म्हणे अरे मूर्खा, किती चंदन शिल्लक आहे? लाकूड तोड्याने सांगितलं, काय नाही बाबा, एवढा तुकडा शिल्लक आहे, एवढा जाळायचा, विकायचा, कोळसा करायचा आणि विकायचा. राजाने सांगितलं, मी सांगतो त्या पत्त्यावरती हे चंदन घेऊन जा. राजानं त्याला चंदनाच्या व्यापाऱ्याचा पत्ता दिला. चंदनाच्या व्यापाऱ्याकडे ज्यावेळेस तो लाकूड तोड्या गेला, लाकूड तोड्याने ते चंदनाचं लाकूड त्या चंदनाच्या व्यापाऱ्याला दिलं. त्या लाकडाच्या तुकड्याचे त्या चंदनाच्या व्यापाऱ्यानं त्याला 5,000 रुपये दिले. बाबा किती? 5,000 रुपये. त्या लाकूड तोड्यानं डोक्याला हात लावला. 10 वर्षापूर्वी माझ्याकडे 500 एकर चंदनाची बाग होती, एवढ्या तुकड्याचे जर हा मला 5,000 रुपये देऊ शकतो तर 500 एकर चंदन होतं, त्याचे किती पैसे झाले असते? तर ते चंदनाला काय भाव चालू आहे आपल्याला माहिती. ते पुष्पा पिक्चर जर कोणी पाहिला असेल तर चंदनाला काय भाव आहे आपल्याला ते समजेल. बाबा मला उत्तर द्या, लाकूड तोड्याला चंदनाची बाग मिळाली का कळाली? बोला ना, बोला ना. मिळाली का कळाली? मिळाली. तुम्हाला बायको मिळाली का कळाली? हा, मिळाली. कळाली? हा, नाही. ऐका ऐका, जसं लाकूड तोड्याला चंदनाची बाग बाबा नुसती मिळून उपयोग नाही तर ती कळायला पाहिजे होती, तसा देव आपल्याला मिळून उपयोग नाही तर देव आपल्याला कळणं महत्वाचं आहे. एरवी तो देव आपल्याला बाबा प्राप्तच आहे. तो देव एरवी शोधायची आपल्याला गरज नाही, तो देव मिळवायची गरज नाही, तो आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे. देवा आहे, देव 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 आहे, देव
महाराज सांगता तो देव शोधायची आपल्याला गरज नाही बाबा, तो देव एरवी आपल्याला प्राप्तच आहे. देव आहे, देव आहे, देव आहे कुठं हृदयी मंदिरी शोधून पाहे. आपल्या हृदयामध्ये तो देव विराजमान आहे बाबा. तो देव ज्या वेळेस आपलं हृदय सोडेल ना त्या दिवशी आपल्या दारात गर्दी मावणार नाही. विठाला देव जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे ना तोपर्यंत हे आपलं शरीर चालतंय. म्हणून तो देव आपल्याला शोधायची गरज नाही बाबा, तो आपल्या अंतरंगामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो देव आहे. सर्वाघटी राम देहादेक सूर्यप्रकाशक. या विश्वात तो देव नाही अशी जागा शिल्लक नाही बाबा. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता पावनाही उरला आजना दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलाची विठ्ठल जळी स्थळी भरला वा पावनाही उरला आजना दृष्टीने पाहिला विठ्ठलची प्रमाण कसं पाहिजे तर असं पाहिजे, नाहीतर बाबा चालले पूर्वीकडं गायक चालले पश्चिमेकडं, असं काय उपयोगाचं नाही. ऐका, जशी गौंड्याची वीट फेट बसावी तसं महाराजांचं प्रमाण फेट बसलं. ऐका, देव आपल्याला शोधायची गरज नाही. या विश्वामध्ये अशी जागा नाही का तिथं देव नाही. महाराज प्रत्येक ठिकाणी तो देव विराजमान आहे. विठ्ठल विस्तारला जळी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल तुम्ही नाम विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल तुम्ही नाम हो विठ्ठल विस्तारला जळी विस्तारला जळी सप्तही पाताळे भरोनी पाताळ भरोनी विठ्ठल विस्तारला जळी हो विठ्ठल विस्तारला जळी सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक विठ्ठल व्यापक विठ्ठल व्यापक त्रिभुवन विठ्ठल मुनी मानसे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसे विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल तुम्ही नाम विठ्ठल व्यापक त्रिभुवनी वा वा. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. तो देव या विश्वामध्ये प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक स्थळामध्ये दगडामध्ये झाडामध्ये कुठेही जातो. देव आपल्याला मिळतो म्हणजे तो देव आपल्याला शोधायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी तो देव विराजमान आहे. गरज फक्त एवढी आहे, जो विराजमान असलेला देव आपल्याला कळणं महत्वाचं आहे. नाहीतर इतरत्र देव शोधत फिरण्याची मानवाला तरी गरज नाही. इकडे तिकडे शोधित कारे इकडे तिकडे शोधित कारे फिरसी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी. तो देव आपल्या अंतरंगामध्ये विराजमान आहे बाबा. गरज फक्त तो आपल्याला कळण्याची आहे. विठाला विठाला मिळालेली वस्तू आणि तिचं जर ज्ञान आपल्या जवळ नसेल वस्तू मिळून उपयोग होत नाही बाबा. नरदेह नावाची वस्तू आपल्याला मिळाली पण ती आपल्याला कळाली नाही. ज्यांना कळाली ते वैकुंठाला गेले, ज्यांना कळाली ते ज्ञानोबा राय झाले, ज्यांना कळाली ते तुकोबा राय झाले. ज्यांना नरदेह नावाची वस्तू कळाली ना ते नाथ महाराज झाले, नामदेव महाराज झाले, संत झाले. आणि ज्यांना नरदेह नावाची वस्तू मिळाली नाही ते सामान्य तुमच्या आमच्यासारखे जीव झाले. विठाला विठाला हो. तुकोबारांना व्यवहार माहिती होता बाबा. वस्तू मिळणं महत्वाचं नाही, वस्तू कळणं महत्वाचं आहे. म्हणून महाराज सांगतात, ऐका ना, ज्याचं भजन करायचंय, ज्याचे पोवाडे गायचे, त्याचे पोवाडे जर तुम्ही गायले, त्याचं भजन जर तुम्ही केलं, महाराज काय फायदा होणार आहे आमच्या जीवनामध्ये. ज्याचे ज्याचे गजता पोवाडे ज्याचे गजता
जाचे गौजता पोवाडे टाळी वाजवा एकदा महाराजांकरता. बाबा एक तर कीर्तन स्वरात असावं, नाही तर मग जोरात असावं. आज स्वरात बी आहे आणि जोरात बी. ऐका, खऱ्या अर्थानं महाराज सांगतात ज्याची गर्जना करायचे, ज्याचे पोवाडे गायचे. इथं पोवाडे या शब्दाचा अर्थ असा आहे बाबा, एखाद्या गोष्टीची मोठ्यानं गर्जना करणे, सतत उच्चार करणे, या नाम पोवाडे गाणे. पण पोवाडे म्हटलं की आपल्याला एकच शब्द आठवतो, कोणता? धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर, केले जर जर पाजुनी पाणी दृष्ट मुगला. पोवाडे म्हटले की आपल्याला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, आणि आठवलीच पाहिजे. का आठवले पाहिजे? आज एवढ्या 26 वर्षापासून आपला अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय ना, हा आनंदामध्ये संपन्न होण्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जर राजा इथं जन्माला आला नसताना बाबा, हे सप्ताह कीर्तन कथा काही आपल्याकडून घडलं नसतं. आपल्याला जर सप्ताह करायचा असता तर आपल्या या गावातील 10-5 लोकांच्या सह्या एका कागदावरती घेऊन तो कागद आपल्याला दिल्लीला घेऊन जावा लागला असता. दिल्लीला बादशाहकडे तो कागद द्यावा लागला असता, आणि त्या बादशाहला विचारावं लागलं असतं, हुजूर हमें थोड़ा सा कीर्तन करना है, क्या हम कर सकते हैं? मग तो हुजूर म्हणला असता, हे कीर्तन क्या होता है? हे उपकार कोणाचे आपल्यावरती? एवढ्या आनंदात स्वातंत्र्यात आपला सप्ताह घडतोय ना, हे उपकार माझ्या राजाचे ऐका ना. आपण तुम्ही सगळे भाग्यवान लोक आहात की तुम्ही त्या राजाच्या कुशीत जन्माला आलात. खऱ्या अर्थानं या रायगडाचा परमार्थ, इथली भजन, इथलं भक्ती काही आगळी वेगळी असते बाबा. मगाशी मी आल्यानंतर हरिपाठ बघितला, असा सुंदर हरिपाठ चालू होता बाबा. इकडला हरिपाठ म्हणजे काही आगळा वेगळा असतो. बघत राहावा, आनंद घेत राहावा, त्याच्यामध्ये पावली खेळत राहावी, असा सुंदर हरिपाठ. मला सांगायचं काय, पोवाडे म्हटलं की राजा आठवतो, आणि आठवलाच पाहिजे. का आठवला पाहिजे तुम्हाला सांगू का? लोक आज म्हणतात, महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात सांगतात, ते का देव होते का संत होते? पण ऐका बाबा, छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते. मला मान्य आहे छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते, पण आज मंदिरातला देव ज्या राजामुळे सुरक्षित आहे, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोट्यावधी देवांची, 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर या महाराष्ट्राच्या मातीत आहे. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर या महाराष्ट्राच्या मातीत उपस्थित आहे. पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं, त्या देवाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हो, ते स्वराज्य निर्माण करत असताना प्राणाची बाजी लावली, अहोरात्र कष्ट करून हे स्वराज्य या ठिकाणी राजाने निर्माण केलं. ऐका, कष्ट केले तर माझ्या राजाने,
कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटू नका कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटू नका स्वराज्य दिले रयतेला जाणत्याची जरा राहू द्या कष्ट केलेत माझ्या राजाने जाती जातीत वाटू नका. हे स्वराज्य निर्माण करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं रक्त जाळलंय आणि ते स्वराज्य निर्माण करून आज सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. म्हणून ते स्वराज्य कसं सांभाळायचं ते आपण ठरवायचं. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आठवतात फक्त 19 फेब्रुवारी आली की मग. एरवी शिवाजी महाराज आपल्या ध्यानात मनात काही नसतात. शिवजयंती जवळ आली की आपल्या गाडीला आपण झेंडे बांधणार, गाडी गावभर फिरवणार, राजांसारखी चंद्रकोर लावणार, त्यांच्यासारखी दाढी वाढवणार. केलंच पाहिजे, त्यांचा पेहराव आपल्या अंगात आलाच पाहिजे बाबा. पण माझं असं मत आहे छत्रपती शिवाजी महाराज बाह्यरंगानं बनण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आपण अंतरंगानं बनणं गरजेचं आहे. तेव्हा ती शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांना आवडेल गड्या. ज्या महाराष्ट्रामध्ये आया बहिणीच्या दिशेनं कोणी वाकडी नजर जरी केली त्याचा चौरंगा केला जायचा, आज त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये बरं रस्त्यावरती बलात्कार होत आहे बाबा. माझ्या राजाला हा महाराष्ट्र पाहवत असेल का? आपण म्हणतो राजे तुम्ही जन्माला यायला पाहिजे, राजे जन्माला यायला तयार आहे, पण त्याच्या अगोदर जिजाऊ आईसाहेब जन्माला येणं गरजेचं आहे. म्हणून ऐका, मला तिकडे जायचं नाही. महाराजांनी सांगितलं होतं महाराज तुम्ही रायगडाला आले, मग छत्रपती शिवाजी महाराज थोडेसे सांगा, म्हणून त्या विषयाला मी हात घातला. पोवाडे म्हटलं की आपल्याला राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. पोवाडे म्हणजे एखाद्या गोष्टीचा सतत उच्चार करणे किंबहुना एखाद्या गोष्टीचा गजर करणे म्हणजे पोवाडे गाणे. सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्यता नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत एखाद्या गोष्टीचं वर्णन करणे या नाम पोवाडे गाणे. साधू संतांच्या जीवनातलं जर महाराज आपण संतांच्या जीवनाकडे लक्ष घातलं तर साधू संतांच्या जीवनात त्या देवाचं भजन सोडून दुसरं काम सुद्धा. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. त्यांच्या जीवनामध्ये भजन सोडून दुसरा पर्याय नव्हता, भजन सोडून दुसरं काही नव्हतं. आणि देवानं हा नरदेह भजनाकरता दिलाय बाबा. देवे दिला देह प्रमाण आपल्याला पाटे हा देत असताना नरदेह भजनाकरता दिलाय. तो भजनच केलं पाहिजे. का भजन केलं पाहिजे? कारण पुढचा मुद्दा आहे त्याचे पोवाडे गायचे. आणि पोवाडे गायल्यानंतर फायदा काय आहे? कळी काळ पाया पडे. बाबा अख्ख्या जगावरती एका माणसाची सत्ता आहे, त्याचं नाव म्हणजे काळ आहे, त्याचं नाव म्हणजे मरण आहे. या मृत्यू लोकात आपण जन्माला आलोय ना, मग इथला एक नियम आहे बाबा, जो जन्माला आला त्याला एक दिवस जायचं आहे. हे त्रिकालबाधित सत्य. इथं कोणाला राहता येत नाही. मोठमोठ्याल्यांची यादी सांगितली, आपल्याला तिकडे जायचं नाही. मला सांगायचं काय, आपल्या सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे मरण आहे. तुम्ही बसा, तुमच्या शेजारी बसलेला असतो. तुम्ही गाडीवरती बसा, तुमच्या पाठीमागं बसलेला असतो. तुम्ही झोपा, तुमच्या उशाला बसलेला असतो. तुम्ही कुठेही जातो, काळ तुमच्या सोबतच असतो बाबा. तो फक्त विचार करतोय याचे सेकंद कधी संपतायत, याचे मिनिट कधी संपताय, याचे तास कधी संपताय, मी याला कधी घेऊन जातोय. या विचारात असणारा आपला मित्र तो म्हणजे काळ आहे. विठाला त्या काळापासून बाबा आजपर्यंत कुणी वाचलं? मोठमोठाले विदेशामध्ये एक डान्सर होऊन गेला, मायकल जॅक्सन नावाचा, आपल्या सगळ्यांना माहित असेल. त्याची इच्छा होती बाबा 150 वर्ष जगायची. किती? 150. त्यानं 12 डॉक्टर सेवेसाठी ठेवलेले होते. जो अवयव गेला तो दान करणारा माणूस त्याच्याजवळ हजर होता. किडनी देणारा होता, डोळे देणारा होता, हृदय देणारा होता. सगळे गोष्टी त्याला दान करणारे माणसं त्याच्याजवळ हजर होते. त्याचं अन्न बाबा एक एक घास चेक करून त्याला दिला जायचा. त्याचं पाणी त्याला चेक करून दिलं जायचं. अवयव दान करणारे माणसं बाबा त्याच्याजवळ हजर होते, पण त्याच्या देहातून प्राणच निघून गेला. आता कशाचं दान करायचं? इच्छा किती होती? 150 वर्ष जगायची. प्राण निघून गेला, आत्मा निघून गेला. दान करण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही. आपल्याकडे 12च काय 1200 डॉक्टर असू द्या, प्राण एकदा की निघून गेले की डॉक्टर सुद्धा काही करू शकत नाही. वैद्य वाचविती जीवा
तरी काय कोण ध्याती देवा. डॉक्टरांनी जर आपला जीव वाचवला असता, हा डॉक्टर आपलं मरण लांब होऊ शकतात पण वाचवू शकत नाही. कोणी वाचत नाही बाबा या काळापासून, कितीही पळा तुम्ही. गरुडाचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे, गरुडाने आपल्या आईला गुफेमध्ये नेऊन ठेवलेलं होतं, पण गुफेमध्ये जाता क्षणी गरुडाच्या आईला मरावं लागलं. का? तिथं तिचं मरण लिहिलेलं होतं. गरुड मरणापासून पळाली पण तिथं जाऊन मरावं लागलं. पूर्वीच्या काळात बाबा एक विद्वान मूर्तिकार होऊन गेला, इतका विद्वान होता की तुम्ही त्याच्या समोर जर गेले तर तुमच्यासारखी मूर्ती घडवणार, इतका विद्वान होता. तुमच्यासारखा चष्मा काढणार, तुमच्यासारखी टोपी काढणार, सगळं कान तुमच्यासारखे, नाक तुमच्यासारखं, सगळी सेम टू सेम तुमच्यासारखी मूर्ती घडवणार, असा विद्वान मूर्तिकार होता. त्या मूर्तिकाराला एक दिवस एका भविष्यकाराची भेट झाली बघा. भविष्यकार, भविष्य सांगणाऱ्याची भेट झाली. त्या भविष्यकाराने सांगितलं माझी मूर्ती घडव. त्या भविष्यकाराची सुंदर अशी मूर्ती त्या मूर्तिकारानं घडवली. तो भविष्यकार त्याच्यावरती खुश झाला आणि त्याला सांगितलं माग म्हणे तुला आता माझ्याकडे काय मागायचं ते. मूर्तिकार म्हणे बाबा मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, तुम्ही फक्त माझं भविष्य सांगा. त्या भविष्यकारानं त्याचा तोंड बघितलं, त्याचा चेहरा बघितला, हात बघितला. त्याला सांगितलं म्हणे दादा तुझं भविष्य मी सांगू नये आणि तू ऐकू नाही, पण माणसाला जी गोष्ट करू नको म्हटलं बाबा ती केल्याशिवाय राहत. काय झालं, बस स्टँडवरती एक वाक्य लिहिलेलं होतं, कृपया कोणी वरती बघू नये. एकानं ते वाक्य वाचलं आणि वरती पाहिलं, वरती दुसरं वाक्य लिहिलेलं होतं, सांगून सुद्धा गाढवपणा. माणसाला करू नको म्हटलं की ते केल्याशिवाय राहत. हे बघा आता जमाना कसा आहे बाबा, 4Gचा गेला, आता 5Gचा आला, 5G प्लसचा जमाना आला. जो रेंजमध्ये राहील त्यालाच समजल. एक बस चालली होती, त्या बसमध्ये एक मुलगी प्रवास करत होती. तिनं आपला फोन उघडला, इंस्टाग्राम उघडलं, ते रील बघायचं काम चालू होतं. कंडक्टर साहेब तिच्या जवळ आले आणि तिला म्हणतात ताई हा मोबाईल तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाईल. ते म्हणे का हो काका असं का बोलले. कंडक्टर म्हणे अगं बाई तुझं गाव जाऊन 2 तास झाले, अजून किती पुढे जायचंय म्हणे. नाही आलं ध्यानात, उद्या पुन्हा या. विठाला आजी त्या कोरोनाच्या काळात आमच्या तिकडे काय झालं, पाटलाच्या सुनाला कोरोना झाला. आमच्या आजीला म्हणलं आई त्या पाटलाच्या सुनाला कोरोना झाला. आमची आई म्हणे बाबा बरं झालं बिचारीच्या लग्नाला 10 वर्ष झाले होते, अजून काहीच नव्हतं. नाही आलं तुमच्या लक्षात? आलं नाही आलं, द्या दोरी आणून मी घेतो इथं फाशी. मग काय आता विठाला विठाला 4G जमाना गेला, 5G प्लसचा जमाना आहे. ऐका माझ्याकडे लक्ष द्या, काय चालू होतं आपलं, तुम्ही म्हणा ना कीर्तन. हा ते कसं असतं बाबा, जास्त मावा पडला की ते फवारा मारावा लागतो, म्हणजे किड मारतात. माझ्याकडे लक्ष द्या. त्या मूर्तिकारानं सांगितलं नाही नाही माझं भविष्य तुम्हाला सांगावं लागेल. त्या भविष्यकारानं त्याचं भविष्य सांगायला सुरुवात केली. बघा मरणापासून कितीही पळा, मरण आपल्याला सोडत नाही. भविष्यकार सांगतो ऐक म्हणे मूर्तिकारा, आजपासून ठीक 12 दिवसानं 12 वाजता तुला काळाची स्वारी घेण्याकरता येणारे, तू 12 वाजता 12 दिवसानं मरणार आहे. भयभीत झाला पण शांत बसला नाही बाबा. 12 दिवस शिल्लक आहे ना, 12 दिवस त्यानं स्वतःसारख्या 12 मूर्त्या तयार केल्या. ऐका 12 मूर्त्या तयार केल्या. बरोबर 12व्या दिवशी त्या मूर्त्यांच्या आतमध्ये जाऊन उभा राहिला. बरोबर 12 वाजता यमराजाची स्वारी आली. यमराजानं विचार केला न्यायचं एकाला आहे, इथं एकासारखे किती आहे. पण ते यमराज होते बाबा. यमराज पहिल्या मूर्तीजवळ गेले, वर्णन सुरू केलं. काय सुंदर मूर्ती आहे, काय सुंदर डोळे काढलेस, काय सुंदर हात काढले, काय सुंदर नाक आहे, काय सुंदर काने, असं वर्णन करत 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 यमराज 12व्या मूर्तीजवळ आले. 12व्या मूर्तीचं यमराजानं वर्णन सुरू केलं. काय सुंदर मूर्ती काढली मूर्तिकारानं, काय सुंदर डोळे काढलेस, काय सुंदर हात आहे, काय सुंदर नाक आहे. सगळ्या मूर्तीचं यमराजानं वर्णन केलं. आणि यमराज शेवट म्हणतात या मूर्तिकारानं सगळी मूर्ती सुंदर घडवली, फक्त या मूर्तिकारानं एक चूक केली. हे वाक्य त्या आतमध्ये लपलेल्यानं ऐकलं बाबा. आतमध्ये लपलेल्याने हे वाक्य ऐकलं, तो बाहेर आला आणि यमराजाला म्हणतो महाराज कोणती चूक झाली. यमराज म्हणतात तू बाहेर आला ही चूक झाली, चला पिशी भरा. विठाला विठाला मरणापासून किती पळा ते आपल्याला घेतल्याशिवाय जात नाही, जातच नाही बाबा. ज्याचं आलं त्याला जावंच लागतं, पण ज्याचं उरलंय ना त्याला जात, मरायला गेला तरी मरता येत नाही. आमच्या तिकडे काय झालं, एकावरती कर्ज झालं, त्रासला, कंटाळला, नाही म्हणे आता जीवनच ठेवायचं नाही. पुलावरती गेला एका ब्रिजवरती आणि आता खाली उडी मारायची जीव द्यायचा. वरती चढला होता कशा करता, जीव देण्याकरता.
खाली काय झालं, एक महिला टोपलीमध्ये भाज्या घेऊन विकण्याकरता चाललेली होती. हा बहादर वरती गेलेला होता जीव देण्याकरता. खाली महिला चालली होती भाज्या विकण्याकरता, म्हणजे तिचा अट्टा चालू होता तिच्या पोटाकरता. वरती गेलेला होता मरण्याकरता. यानं वरतून उडी मारली, पडला तसा तिच्या टोपल्यात, खालची गेली आणि हा तसाच राहिला. मला सांगा, जो मरण्याकरता गेला होता तो मेला नाही, जिचा जगण्याकरता प्रयत्न चालू होता तिला जावं लागलं. ज्याचं आलं त्याला जावं लागतं, ज्याचं उरलं त्याला थांबता येत नाही. हा या जगाचा नियम आहे बाबा. म्हणून एक काम करा, ते मरण येणार आहे ना, त्या मरणाच्या अगोदर सावध व्हा. म्हणजे काय करायचं, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे. त्या मरणाच्या अगोदर थोडस सावध व्हा आणि एक काम करा, सावध होवोनी भजनी लागा, देव करा कैवारी. हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी, वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी. सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. तो मरण एक दिवस जर येणार आहे तर त्याच्या अगोदर देवाचं भजन करून घ्या. देवाचं भजन केल्यानंतर मरण येणार नाही असं नाही बाबा, येणारच आहे. नाही केलं तरी मरण आहेच आणि केलं तरी मरण. फरक फक्त एवढा आहे, नाही केलं तर यमाच्या घरचं आहे आणि देवाचं भजन केलं तर देवाच्या घरचं आहे. मग ते आपण ठरवायचं, यमाच्या दारात जायचं की आपल्याला देवाच्या दारात जायचं. कारण देवाचं जर भजन केलं तर न्यायला यमदूत नाही तर देवदूत येत असतात. काय झालं बाबा, जशी आपल्याकडे आर्मीची भरती होते, पोलीस भरती होते, तसं यम लोकांमध्ये यमदूतांची भरती निघाली. आणि यमदूतांना यमराज सिंहासनावरती बसलेले होते आणि सांगत होते, हे बघा यमदूतांनो, या मृत्यू लोकात गेल्यानंतर यम लोकात कोणाला आणायचं, जो कधी कीर्तनाला जात नाही त्याला कुठं आणायचं. तुम्ही म्हणा यम लोकात कुठं आणायचं. यम लोकात जो कधी भजन करत नाही त्याला कुठं आणायचं. यम लोकात जो कधी सप्ताला जात नाही त्याला कुठं. यम लोकात जो सप्ताला वर्गणी देत नाही त्याला कुठं. यम लोकात जो नुसता जेवायला जातो त्याला कुठं. तुम्ही म्हणा ना यम लोकात. यमदूतांनी सांगितलं, महाराज इथं हा नाहीच ते आम्हाला समजलं, मग इथं हा नाहीच कोणाला नाही. यमराज सांगतात, ऐका ना, जो कीर्तनाला जातोय त्याला यमलोकात आणायचं नाही, जो भजन करतोय त्याला यमलोकात आणायचं नाही. अरे जो भजन करतोय, जो कीर्तन करतोय ना, त्याला आणायचं नाही, त्याच्या गावाला सुद्धा तुम्ही जायचं नका जाऊ. तया गावा नामधारकाच्या शिवा, नका जाऊ तया नामधारकाच्या शिवा. ओ सुदर्शन यावा कीर्ती, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नाम तया गावा नामधारकाच्या शिवा. जेते होय हरी कथा सदा घोष नामाचा. यमराज सांगतात, जिथं भजन चालू आहे, जिथं कीर्तन चालू आहे, तुम्हाला तिथं सत्ता नाही. म्हणजे कीर्तन भजन नामस्मरण जो करतोय त्याला यमाचे दूत नाही तर त्याला देवदूत न्यायला येतात. म्हणून जीवनामध्ये भजनाला प्राधान्य दिलं बाबा. कबीरदास महाराज म्हणतात, या मृत्यू लोकात आल्यानंतर जर आपल्याकडून भजन घडत नसेल, जसा एखादा हत्ती दाताशिवाय अधुरा आहे, जसा एखादा पक्षी पंखाशिवाय अधुरा आहे, जशी एखादी स्त्री आहे रूपवान आहे, लावण्यवती आहे, पण पती नाही तर पतीशिवाय अधुरी आहे, तसा मनुष्याच्या जीवनात भजन नाही तर भजनाशिवाय तो अधुरा आहे. पक्षी पंख बिना
नारी पुरुष बिना तैसा मनुष्य हरिनाम बिना सुमिरन करले मेरे मना बीती उमर हरी नाम बिना. भजन करून घेतलं पाहिजे महाराज. घडीचा भरोसा राहिला नाही. आज इथं आपण कीर्तनाला बसलोय, घरी जाऊ की नाही याची सुद्धा गॅरंटी. आता इथं मी कीर्तन करतोय, थोड्या वेळाने निरोप सुद्धा येऊ शकतो. कीर्तन करत होता, गेला कुठं? क्षणभंगुर नाही भरवसा वारसा बाधा थोडा मायाचा काही नचल मग गळा पडे फासा पुढे उतार थोर पायावर सागा. क्षणभंगुर नाही भरवसा वारसा बाधा थोडा मायाचा काही नचल मग गळा पडे फासा पुढे उतार क्षणाचा सुद्धा इथं भरोसा नाही बाबा. क्षणभंगूर नाही भरवसा. काही भरोसा राहिला नाही कोणाचा. का देवाचं भजन करायचं तुम्हाला सांगू का? ज्यानं आपल्याला देह दान दिलाय, किती वेळात आणि किती मिनिटात माघारी घ्यायचं हे कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. हे बघा बाबा, जेवण करून अंथरुणावरती बेडवरती किती वाजता पडायचं हे आपल्या हातात आहे. झोप किती वाजता लागावी हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. बरं बाबा, झोप लागली, सकाळी उठवायचं किती वाजता हे कोणाच्या हातात आहे? पप्प्याच्या मम्मीच्या? कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. सकाळी जर आपला 7चा नियम असेल उठायचा ना, आपल्याला उठायला जर 9 वाजले तर या येतात उठवायला आणि यांनी धक्का दिला का तसाच कानी होतो. मग ते सोर लावतात बाबा. अख्ख्या पेटीत सोर सापडत नाही तो. अहो आमच्या संग एक शब्द बोला ना बाई. अगं बाई, ते आता गेल्यानंतर दादा एक चमचाभर दूध घ्या ना बाई. माणूस गेल्यानंतर असे माणसं रडतात बाबा. जोपर्यंत जिवंत राहतो तोपर्यंत त्याच्याकडे कोणी पाहत नाही, पण गेल्यानंतर अरे बापरे. सिंधुताई सपकाळांचं एक वाक्य होतं बाबा, माणसाला इथं मोठं व्हायचं असेल तर त्याच्याकरता मरावं लागतं. या महाराष्ट्राचा, या भूमीचा नियम आहे. माणूस जोपर्यंत जिवंत असतो ना तोपर्यंत तो जगाला कळत नाही. एकदा की निघून गेला की ते जग त्याला गेल्यानंतर त्याला हळहळल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. मी सांगत काय होतो, का देवाचं भजन करायचं? कारण त्यानं हा नरदेह नावाचा पिंड आपल्याला दान दिलाय. मग दान जर दिलाय ना, 2 मिनिटं त्याचं चिंतन करायला आपलं काय जातं बाबा. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुणात याचे त्यानं आपल्याला दान दिलाय ना. 2 मिनिटं 5 मिनिटं त्याचं भजन आपण केलंच पाहिजे. महाराज, आलं आमच्या लक्षात, आलं आमच्या ध्यानात देवाचं भजन करायचंय. तुम्ही सांगता त्याचे पोवाडे गा. पोवाडे गायल्यानंतर काळ तुमच्या पाया पडेल. पण महाराज, तो देव कोणता आहे? तो हा पंढरीचा राणा. तो हा पंढरीचा राणा. वा बाबा, पंढरीचा राणा. तो हा 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 पंढरीचा राणा. हरीचा राणा. तो हा पंढरीचा 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 राणा. 18 जना. 18 जना.
पुसासात वट रागणा पंढरीचा राणा पंढरीचा राणा पंढरीचा राणा पंढरीचा राणा पुसासात वट रागणा पुसासात वट रागणा तुहा पंढरी चालला तुहा पंढरी चालला पंढरी चारणा पंढरी चालला पुसासात वट रागणा पुसासात वट रागणा पुसासात वट रागणा पंढरी महाराज सांगतात तो देव दुसरा तिसरा कोण नाही, तो देव पंढरीचा राणा. या जगामध्ये राजे सांगितले महाराज, पहिला राजा पंढरपूरचा राजा आहे. पंढरीचा राजा उभा भक्त काजा उभारोनी भुजा उभारोनी भुजा वाट पाहे वाट पाहे वाट पाहे पंढरीचा राजा उभा भक्त काजा. तो पंढरपूरचा राजा आहे. ही देवाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या जगाच्या पाठीवर एकच दैवत असंय की ते सुखाची प्राप्ती आपल्याला करून देऊ शकतं, आणि त्या दैवताचं नाव म्हणजे पांडुरंग आहेत. सुखा लागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. तिथं गेल्यानंतर मग तू अवघाची, तिथं गेल्यानंतर मग मात्र सुखाला पारावर नाही बाबा. पंढरपूरची वारी जर आपण पाहिली तर 80-80, 70-70, 90-90 वर्षाचे म्हातारे माणसं असतात, पण कोणाचे गुडघे दुखत नाही, कोणाची पाठ दुखत नाही, कोणाचा हात दुखत नाही, काही त्रास होत नाही. का होत नाही तर जगाच्या मालकाला आपल्याला भेटायची ओढ लागलेली असते, म्हणून अंतकरणामध्ये त्याच्या भेटीची ओढ लागलेली असते, त्याच्यामुळं काही त्रास होत नाही. नाचत नाचत त्याच्या गावाला जातात. कोणता देव येतो त्या देवाचा पत्ता सांगत असताना महाराज सांगतात, ऐका ना. भीमा तिरी एक वसविले नगर, भीमा तिरी एक वसविले नगर. टाळी टाळी बसलेली मंडळी एक टाळी. वा वा जय हो. बसलेली मंडळी टाळी बांधवा, टाळी वरती हात करा वरती. हरी बोल. भीमा तिरी एक वसविले नगर, एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. येथील मोकाशी चार भुजा त्याशी, तिला टाळकरी एक. येथील मोकाशी चार भुजा त्याशी, तिला तयाची बाईल 16,000 रे, बाईल 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा. हे नाचत जाऊ त्याच्या गावाकडे तुझं देवीला मी जावा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाकडे तुझं देवीला मी जावा. वा वा, आमच्या मृदंगाचार्यांकरता टाळी वाजवायला.
ऐका ना, त्या देवाचा पत्ता सांगत असताना बाबा सांगितला कुठं, त्या भीमा भामाच्या तीरावरती तो वसलेला आहे, तिथं तुम्ही जा आणि तिथं गेल्यानंतर मग सुखाला पारावार राहणार नाही. नाहीतर आजच्या काळात बाबा देव का कमी आहे का? इतके देव झाले बाबा, एवढे माणसं नाही तेवढे देव झाले. त्या आमच्या तिकडे एक प्रथा आहे, दसऱ्याच्या दिवशी वाटीत शेंदूर कालवायचा आणि आपल्या हिरीवरच्या बांधावरच्या लिंबाखालच्या घरापुढल्या घरामागच्या देवाला जाऊन चोळायचा. तुमच्याकडे आहे का प्रथा ती? तुमच्याकडे नसेल ती. आमच्याकडे माणूस मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे कसं आहे? आमच्याकडे कीर्तन संपल्यानंतर बाबाच्या पायावरती 100 रुपये ठेवतात. तुमच्याकडे आहे का? नाही. आजपासून चालू करा. तुमचं जाऊ द्या, महिला मंडळ म्हणशील हा तर पैसे मागायला लागला, आम्ही तर पैसे नाही आणले. आजी मी सोनं सुद्धा घेतो बरं. विठाला विठाला ते दसऱ्याच्या दिवशी आमच्या तिकडे ते शेंदूर कालवतात वाटीमध्ये आणि ते आपल्या घराच्या मागं बांधावरती वावरामध्ये देव असतात, त्यांना जाऊन चोळतात. बरं सोबत पाणी नेलेलं नसतं, मग तो भरलेला हात असतो, मग ते शेजारच्या दगडाला पुसून देणार. मागून येणाऱ्याला वाटतं इथं किती देवे? 2 देवे. तो दोन्हीला शेंदूर लावतो. परत हात तिसऱ्या दगडाला, तिसऱ्याला वाटतं इथं किती देवे? 3 देवे. तो 3हीला शेंदूर लावतात आणि परत हात चौथ्याला वाटतं इथं किती देवे? संध्याकाळपर्यंत तिथे देवाची MIDC तयार होते बाबा. अशा देवाचं भजन करून उपयोग. शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते केते. पण आपल्या लोकांना कळत नाही बाबा. पोराचं लग्न झालं आणि जर घरात नाही 10 वर्ष पाळणा हल्ला तर आपण ताट घेऊन मारुतीरायाच्या मंदिरात नाही, मग बांधावर पाय रे देवा, मा घरात जर पाळणा हल्ला तर तुला 4 पायाचं कापील. म्हातारी कापली पाहिजे तिथे धरून. ज्या देवाला रक्त लागतं तो आपलं चांगलं करील का बाबा? करू शकत नाही. ज्या देवाला स्वतःच्या पोटाची भूक भागवायची ना, तो आपली भूक कधी भागवू शकत नाही. म्हणून भूकच जर भागवायची असेल तर इथून गाडी धरा पंढरपूरला जा, इथून गाडी धरा आळंदीला जा, इथून गाडी धरा त्र्यंबकनगरीला जा. काय आपलं सुख असेल, काय आपलं दुःख असेल, जाऊन त्या देवाला, त्या संतांना सांगा. ज्ञानोबारायांच्या आळंदीत तुम्ही गेला ना, ज्ञानोबाराय दादा ऐका, ज्ञानोबाराय नुसते देव नाही, ज्ञानोबाराय ज्ञान देव आहेत. ज्ञानोबाराय नुसते ईश्वर नाही तर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर आहे. ज्ञानोबाराय नुसते योगी नाही तर ज्ञानोबाराय ज्ञानयोगी आहेत. ज्ञानोबाराय नुसते नात नाही तर ज्ञानोबाराय ज्ञाननाथ आहे. ज्ञानोबाराय नुसती माय नाही तर ज्ञानोबाराय अनाथांची माय. काय सुख असेल दुःख असेल त्या संतांच्या दरबारात जाऊन मांडा. आपलं भांडण जरी असेल ना, त्या संतांसोबत देवासमोर भांडा. ज्या भाषेत जनाबाई भांडल्या, देवा अरे काय म्हणे सगळं तुझं उलट काम आहे. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. 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 पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. त्याचा बहुमान वाजविला, त्याचा बहुमान वाजविला. देवानाचा अपमान केला, झाला तुझा दरबार. झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. काय भांडण असेल ते देवासोबत जाऊन भांडा. कारण या जगाचा नियम आहे, आपल्या बैठकीला हे जग बसलं की आपलं दुःख आपल्यासोबत रडून ऐकतं बाबा. आपलं दुःख आपल्यासोबत माणसं रडून ऐकतात आणि आपल्यापासून उठून गेले का जगाला हसून सांगतात. हा या जगाचा नियम आहे. म्हणून काय आपलं सुख असेल दुःख असेल जाऊन त्या देवाला सांगा. कारण देवाला जर ते सांगितलं
तर काय त्या सुखातून दुःखातून बाजूला व्हायचं तो देव आपल्याला सांगतो. एरवी कोणी आपल्याला सांगत नाही. त्या देवासमोर जाऊन उभे राहा. त्या देवाला म्हणा, देवा तुम्ही इथून मागे सुद्धा आमचे होते, आजही आमचे आहेत आणि आतून पुढे सुद्धा तुम्ही आमचेच राहणार. तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे ओ मेरे प्रियतम. ही भाषा कधीतरी आपण देवासमोर बनली पाहिजे हो. आपण म्हणतो महाराज आम्ही देवाला नैवेद्य देतो, देव आमचा नैवेद्य खात नाही, आम्ही देवाला बोलावतो, देव येत नाही. कसा येईल? आपला नैवेद्य कसा असतो बाबा? एक डब्बा भर पोळ्या, एक कुकर भर भात, एक बादली भर वरण, असा असतो का नैवेद्य? एक चपाती करायची, त्याच्या अख्ख्या चाणक्या करायच्या बारीक बारीक, आणि तो नैवेद्य घेऊन देवाला जायचं. बरं, नैवेद्य कसं? एक चमचाभर भात घ्यायचा, तो सगळ्या नैवेद्यावरती टाकायचा. वरण घ्यायचं, थेंब 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 सगळ्यावर टाकायचं. एक कुरडई घ्यायची, ती मोडायची, देवावरती टाकायची, आणि तो नैवेद्य जाऊन देवाला ठेवून यायचा. पण तो देवानं खाल्ला का कुत्र्यानं खाल्ला आपल्याला त्याच्याशी घेणं. आणि आपण म्हणतो देव खात नाही. कसा खाईल बाबा? अंतकरणामध्ये भाव तसा पाहिजे ना. देव आजही खायला तयार आहे, देव आजही यायला तयार आहे. अंतकरणामध्ये भाव तसा पाहिजे. कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेरशबरी के जैसे तुम खिलाते नहीं. देव आजही खायला तयार आहे हो. शबरी मातेसारखा अंतकरणामध्ये भाव तसा पाहिजे. मला सांगायचं काय, देवानं आयुष्य भजना करता दिले ना. भावयुक्त अंतकरणानं जर आपण देवाचं भजन केलं, देव आजही सगळे कामं आपले करण्याकरता तयार आहे. विठाला विठाला. महाराज आम्ही त्या देवाचं भजन करायला तयार आहे, पण कसं करायचं? मी सांगतो तसं करायचं. विठोबा विठोबा रखुमार, 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 विठोबा बसलेली मंडळी एकदा सगळ्यांनी वरती हात करा. आपल्याला सकल साधू संतांचं भजन करायचं. करा वरती हात. तिकडं बाहेर बसलेले तुम्ही पण करा ना. तुम्ही आमच्यातले नाही का? करा करा करा, वरती हात करा. माझ्या पाठीमागं महिला मंडळ म्हणणार ना? सगळे सगळे म्हणणार ना? ज्या नाही म्हणणार त्यांचे 1500 बंद होतील. तुमच्याकडे चालू आहे का? हा हा, मग सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं. महिला मंडळ, पुरुष मंडळ. देवा झोपल्या का काय? द्या आवाज द्या. देवाला आवाज द्यायचा. देवा आमच्या जीवनामध्ये खूप दुःख झालंय, उचल आम्हाला. ऐका, टाळ वाजणार नाही, पकवाज वाजणार नाही, फक्त आपली टाळी वाजल. ती पण एका तालात टाळी वाजल. एक टाळी वाजवायची. एक, मी सांगतो तेव्हा. एक एक एक. वाह.
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हा एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया 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 त्या देवाची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या देवाचं भजन करा काळ तुमच्या पाया पडेल. महाराज कोणता आहे तो देव? तो हा पंढरीचा राणा. माझं खोटं वाटत असेल तर एक काम करा, पुसा 6 चौ 18 जना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना जाऊन विचारा. त्या देवाला सोडून दुसरा देव बाबा नाही. कारण 4 वेदी जाणं 6 शास्त्री कारण 18 ही पुराण कोणाशी गाती? हरिसी गाती. त्या देवाला सोडून दुसरं कोणाचंच भजन ते करत नाही. वेदानंत बोलिला अर्थ तुकाची साधीला विठोबासी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. त्या देवाला सोडून या विश्वामध्ये दुसरं दैवत आपल्याला सुख देणार नाही. महाराज आम्हाला नाही गर्जना जमणार. एक काम करा, चिंतन करा. चिंतिता जयासी फायदा काय? भुक्ती मुक्ती कामारे दासी. महाराज चिंतनही आम्हाला जमेल, भजनही आम्हाला जमेल, पण आम्हाला इथं मेल्यानंतर वैकुंठाला जायचंय. वैकुंठाची वाट आम्हाला सांगा. वैकुंठाला जरी जायचं असेल तर त्याच नामस्मरण करावं लागेल. अभंग वैकुंठासी जावे वैकुंठ जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे वैकुंठासी जावे
Thank you.
उसाचा जाऊ अठरा जना उसाचा माऊली ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा पुसासा वढरा जना यथामती आता अवकाश धावत्या वेळामध्ये अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे का. आपली नियोजित वेळ या ठिकाणी संपलेली आहे. असं नियोजन असल्यानंतर बाबा आपण 12 वाजेपर्यंत सुद्धा चालू देऊ शकतो. ठेवायचं का करायचं हो करा ना करायचं का बिलकुल कोणाकोणाला वाटतं लगेच बंद करावं आता. ऐका ते तरुण मित्र मंडळाची विनंती महाराज तेवढा जाता जाता पिंगळा म्हणा म्हणून म्हणायचं का म्हणा तुम्ही म्हणत असले तर नाहीतर आपलं कीर्तन म्हणजे मराठी शाळा आहे बाबा. भरली जरी लेट तरी सुटायला मात्र हा म्हणून ऐका माझ्याकडे लक्ष द्या. त्या साधू संतांची आपल्याला विनंती आहे आपल्या जीवनामध्ये परमार्थ असावा गळ्यामध्ये माळ असावी आळंदी पंढरीची वारी असावी संतांनी सांगितलेल्या भाषेमध्ये आपलं जीवन असावं त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण चालावं. जर संतांचं ऐकलं तर आपलं भलंय आणि नाही ऐकलं तर पुढं मात्र धोका आहे. कोणता धोका आहे महाराज याला आवाज द्या विको द्या. हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही सरते शेवटी बा काळ बांधून नेल 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 जनार्दनी आमच काय बाजाई काय बाजाईल महाद्वारी बोली बोलत देवा पिंगळा माधवारी बोली बोलत देवा पिंगळा माधवारी बोली बोलत देवा पिंगळा माधवारी. हो वरल्याळीला तुम्ही सावध राहा गे वरल्याळीला तुम्ही सावध राहा वरल्याळीला. पाटील बुवाला मग जाऊन सवे पाटील बुवाला तुम्ही जाऊन सावे पाटील बुवाला. चिठ्ठी येईल बा मग पडेल टाई 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 पिंगळा महाद्वारी बोली बोलत देवा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देवा पिंगळा महाद्वारी बोली बोलत देवा पिंगळा महाद्वारी. नको 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 घालू पिंगा गे नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा गे नको नको घालू पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा. अवगा 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 दांगड दिंगा गे अवगा दांगड दिंगा गे अवगा दांगड दिंगा गे दांगड दिंगा अवगा दांगड दिंगा अवगा दांगड दिंगा अवगा
घ्या ग कोणी सोया घे ओट घे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा कुंकू घ्या कोणी काळा म्हणे 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 या शेजारणीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं 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 ग बया हा डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर फिरवितो हा डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू ऐका बसलेली मंडळी हात वरती करा एकदा संपलंय आपलं कीर्तन पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देगा पिंगळा महाद्वार पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देगा पिंगळा महाद्वार पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देगा पिंगळा महाद्वारी हे मृदंगाचार्यांकरता परत एकदा टाळे वाज खऱ्या अर्थानं काल एवढा त्यांचा घाम निघला नसेल बाबा मला माहिती काल नसेल निघला पण आज ते घामानं ओले झाले ऐका खऱ्या अर्थानं ही संपूर्ण आयोजन नियोजन करणारी मंडळी या सगळ्यांच्या चरणावर तुम्ही पुनश्च एकदा नतमस्तक होतो 26 वर्षापासून हा नाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडेच आहे ही संपूर्ण भजनी मंडळ गावातील परिसरातील आलेलं सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो सगळ्यांना वंदन करतो पूजनीय अण्णा आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सप्ताह करता द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना थोडेच आहे साऊंड सिस्टीमवाले दादा तुम्हालाही दंडवत विनेकरी बाबा सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो सगळ्यांना वंदन करतो याच ठिकाणी कीर्तन सेवेला आता जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढच्या सूचना होतील तोपर्यंत आपण आपली जागा सोडणार नाही जे जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ विठ्ठल जय जय बोले गेले पुरे मेढे वाकुडे क्षमा नाही विचारिला दे धर्म क्षमा